नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये आता पाऊस येण्याची दाट शक्यता आहे। महाराष्ट्रामधील काही भागांमध्ये जोरदार पावसाचा इशारा आहे। आता कोणत्या भागांमध्ये आता पाऊस पडणार आहे, काहीच वेळामध्ये महाराष्ट्रामध्ये भयंकर पाऊस पडण्याची शक्यता आहे। तरी आता महाराष्ट्रामध्ये वातावरण सध्या बदललेलं असून सगळीकडे ढगाळ वातावरण निर्माण झालेलं आहे। तसेच सकाळी दिवसा आपल्याला उन्हाचा पारा 37 ते 38 अंश सेल्सिअस पर्यंत दिसत आहे। महाराष्ट्रामध्ये तापमान वाढलेलं असून आता पाऊस देखील महाराष्ट्रामध्ये येण्याची दाट शक्यता आहे। महाराष्ट्रामध्ये आता कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे, कोणत्या ठिकाणी तुरळक असेल व कोणत्या ठिकाणी मोठ्या जोराचा पाऊस पडणार आहे, सर्व पाहणार आहोत। त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या हवामान मराठी या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन हवामान अंदाजाचा व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल। चला तर महाराष्ट्रामध्ये आता कुठे कुठे पाऊस पडणार आहे पाहूयात। तर शेतकरी मित्रांनो, आपण पाहायला गेलं तर आपण इकडे किनारपट्टीच्या भागाकडे आलो तर सातारा, रत्नागिरी, सांगली तसेच गोकाक, पणजी या ठिकाणी आता महाराष्ट्रामध्ये पाऊस हा पडणार आहे काहीच वेळामध्ये। या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे। काही ठिकाणी आता तुरळकसा पाऊस पडू शकतो तर काही ठिकाणी जोराचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। कोल्हापूर येथे पाहायला गेलं तर आपल्याला राजपूर जवळील पोर्ला येथे जोराचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसेच पाहायला गेलं तर गरगोटी येथे देखील जोराचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। आपण सर्वकडील पाऊस नेमका कुठे कुठे पडणार आहे सर्व पाहणार आहोत। पाहायला गेलं तर तसेच जत म्हणजेच तिथे गाव असेल नागज येथे देखील पाऊस पडणार आहे। पुन्हा पाहायला गेलं तर आता महाराष्ट्रामध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, सविस्तर पाहणार आहोत। अहिल्यानगर इकडे पाहायला गेलं तर अहिल्यानगर येथे देखील थोडासा पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसेच बीड येथील भागामध्ये बीड असो किंवा लातूर असो या सर्व भागांमध्ये आता मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण निर्माण झालेलं असून येथे देखील रात्रीच्या सुमारास काहीसा पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसेच बार्शी, तुळजापूर, इंदापूर, करमाळा, सोलापूर, पंढरपूर येथे देखील मोठ्या प्रमाणात ढगांचे निर्माण झालेले असून सर्वेकडे ढगच आहेत। त्यानंतर पाहायला गेलं तर आपण पुणे, खेड, दौंड, जेजुरी, खोपोली येथे देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे। थोडासा इकडे देखील पाऊस पडू शकतो। आपण नंतर पाहायला गेलं तर अकोला येथे जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे। अकोलामध्ये खामगाव, चिखली, वाशिम, करंजा या भागांमध्ये जोराचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। या भागामध्ये तसेच असेल तर पातूर येथे मारसूर, गोरेगाव, अलांदा व गाठबोरी, मालेगाव, मेहकर आणि डोणगाव येथे जोराचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसेच त्या गावांच्या व अकोलाच्या आजूबाजू जे काही शहरे आहेत या शहरांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसेच धुळे, साक्री, माळेगाव येथे मोठ्या प्रमाणात ढगांची निर्मिती झालेली असून इकडे ढगाळ वातावरण दिसून येत आहे। तसेच मनमाड, नाशिक, इगतपुरी, श्रीरामपूर, वैजापूर व जुन्नर येथे देखील आता ढग निर्माण झालेले असून काही याच भागांमध्ये आता तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे। रात्रीच्या सुमारास थोडा झिमझिम किंवा एकदमच पाऊस येऊन जाईल असं देखील सांगण्यात येत आहे। महाराष्ट्रामध्ये आता पाहायला गेलं तर बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर असणार आहे। सध्या पाहायला गेलं तर वारं सुटलेलं पाहायला मिळत आहे आपल्या सर्वांना। आता वारं सुटलेलं दिसून येत आहे। बहुतांश ठिकाणी आता वाऱ्याचा जोर देखील वाढू शकतो रात्रीच्या सुमारामध्ये। तर अशाच प्रकारच्या हवामान अंदाजाकरिता जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन हवामान अंदाजाचा व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल। काही समजले नसेल तर कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून मी कमेंटच्या स्वरूपात तुम्हाला उत्तर देईल। धन्यवाद।